इमर्सिव्ह तंत्रज्ञान आणि मल्टीमीडियामध्ये करिअरच्या संधी आणि भविष्य या विषयांवर केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत अनुकूल काकडे यांनी ॲनिमेशन आणि गेमिंगमध्ये कोणकोणत्या संधी आहेत याविषयी मार्गदर्शन केलं. AR म्हणजे काय याबाबत सांगताना कोणत्या गोष्टी कशा दिसतील हे दाखवण्याचं काम AR माध्यमातून होत असतं असं त्यांनी सांगितलं. रिटेल इंडस्ट्री, एज्युकेशन, हेल्थकेअर, डिफेन्स इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रांमध्ये याचा वापर होत असून याची व्याप्ती वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. रणजित गोसावी यांनी VFX आणि DFX याबद्दल माहिती दिली. यामध्ये गेम डिझायनिंग, गेमिफिकेशन हे उदाहरण देऊन स्पष्ट केलं. ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टमध्ये आभासी जग निर्माण करून कशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं ते उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केलं. VR ग्लासेसचा वापर करून आभासी जगात प्रवेश करत आपल्याला हवं ते करता येतं असं त्यांनी सांगितलं. या सर्वांचा वापर एंटरटेनमेंट, चित्रपट, जाहिरात, आरोग्य, शिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ई-कॉमर्स, कन्स्ट्रक्शन, टुरिझम अशा विविध क्षेत्रांमध्ये होत असल्याचं त्यांनी सांगितलं. साकेत सबनीस यांनी ॲनिमेशनविषयी माहिती दिली. ॲनिमेशन फक्त कार्टून असा खूप मोठा गैरसमज असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विचारांना प्रत्यक्ष उतरवण्याचं साधन म्हणजे ॲनिमेशन आहे अशी व्याख्या त्यांनी स्पष्ट केली. जाहिरातीमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. यावेळी या सगळ्या गोष्टींची PPT प्रेझेंटेशनद्वारे उदाहरणासह त्यांनी सर्व काही स्पष्ट केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं तज्ज्ञांनी निरसन केलं. यावेळी डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर के प्रथापन, रजिस्ट्रार डॉक्टर जयेंद्र खोत, असोसिएट्स डीन डॉक्टर संग्राम पाटील, असिस्टंट प्रोफेसर नरेश कांबळे, संदीप रबाडे, कुणाल पाटील यांच्यासह डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.